पाटील ₹21 दिलेले आहेत, त्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत। आम्ही या ठिकाणी खैरवाड या ठिकाणी तसेच गौरप्पा कंगाप्पा यांनी सुद्धा ₹100 दिलेले आहेत, त्यांचे आम्ही आभारी मला आहोत। त्या ठिकाणी आमच्या शाळेकडे या आम्ही भेट देतो म्हणून सांगितलं होतं, तर तिथं भेटू शकलो नाही, त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतोय। आणि हा संपूर्ण भाग तसा बघितलं तर मराठी आहे, त्याच्यामुळं तुम्ही खैरवाडला आला म्हटल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचा तिथं वादच नाही, त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन। आपणाला माहीत आहे की मी एक शिक्षक, मराठीमध्ये शिकून सगळे जे काव्य म्हणा, लेखन म्हणा, हे जे सगळं मराठीमध्ये शिकलेलं आहे। आत्ताच तुम्ही सर्वांनी मिळून मला आमदार केल्यामुळं मी कर्नाटक विधानसभेमध्ये प्रतिनिधी करत आहे। हे करत असताना मराठी भागामध्ये आणि कन्नड भागामध्ये आम्ही नांदत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भाषिक वाद नाही। जिथं मराठी आहे तिथं मराठीच चालते, जिथं कन्नड आहे तिथं कन्नड चालते। परंतु काही विशेष व्यक्ती राजकारणाचा उपयोग करून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारमध्ये हा गोंधळ नाही आहे। आज एक बोर्ड लावायचा असेल तर 60-40चा कायदा केलेला आम्हीच आहे, आम्ही केलं नाही तरी तिथं त्या प्रत्यक्षदर्शी आहे। त्याच्यामुळे 60% आणि 40%ला इथं विरोध न करता सरकारनं, आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन माझ्या पत्रानुसार त्यांना रिक्वेस्ट करतो की जिथं जिथं हे अन्याय होत आहे ते तुम्ही तिथं होऊ नये, आणि आमच्या मराठी भागामध्ये जिथं मराठी आहे तिथं मराठी शिकायला पाहिजे, ते ऐच्छिक आहे। आणि जर कन्नड शिकत असाल तर कन्नड शिकणाऱ्यालाही कुणी बंदी घातलेली नाही। त्याच्यामुळं हा वादाचा प्रश्न न आणता आपण आपली मराठी टिकायला पाहिजे, मराठी भाषा टिकायला पाहिजे, मातृभाषा टिकायला पाहिजे। आणि मातृभाषेचे जे शिक्षण आहे ते मुलांच्यावरती छापाचं असतं, म्हणजे त्याच्या डोकीत जात आहे। तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला मराठी बोलता येत, म्हणजे कन्नड बोलता येत नव्हतं त्यावेळेला, मोडकं तोडकं सुरुवात करून मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न त्या दिवशी विधानसभेत केला आहे। आणि इथं सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये काम करत असतो तेव्हा आम्ही मराठीमध्ये जास्तीत जास्त बोलतो, आणि त्याच्यामुळं मी कुठं मराठीचा द्वेष करता नाही आहे। माझी मातृभाषा माझ्या आईची भाषा आहे, त्याच्यामुळे मराठीविषयी कुणी संशय न घेता तुम्ही जे काय कायद्याच्या चौकटीमधून त्यांनी मांडत असतील तर तो कायदा तरी व्यवस्थितरित्या तुम्ही हाताळायला पाहिजे, असे माझी भूमिका आहे। त्याप्रमाणे आपण करून घेऊया, आणि तुम्ही हे जे काम करत आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो। तुम्ही असंच करत राहा आणि आपली मराठी भाषा टिकवा, असं मी सांगू।